नमस्कार. आज आपण एका अशा कवितेबद्दल बोलणार आहोत जी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपण खरंच निःशब्द होतो. ही गोष्ट आहे एका सैनिकाची, एका अशा सैनिकाची ज्याचं बलिदान इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून गेलंय. चला तर ऐकूया कहाणी अनामवीराची. तर या कवितेच्या केंद्रस्थानी आहे एक अज्ञात सैनिक, एक सायलेंट गार्डियन, एक शांत संरक्षक जो देशासाठी आपलं सगळं काही अगदी सर्वस्व वाहून देतो. चला त्याच्या त्या त्यागाची ही गाथा जरा जवळून अनुभवूया. तर मग कोण आहे हा अनामवीर? हाच तर या कवितेचा मूळ प्रश्न आहे. आपल्याला जो हा एकटा सैनिक दिसतोय ना, त्याच्यामागे त्यागाची एक खूप मोठी, एक खूप खोल कहाणी आहे. तो फक्त एक माणूस नाहीये, तो प्रतीक आहे देशासाठी लढणाऱ्या प्रत्येक अज्ञात सैनिकाचं. आणि ह्या ओळी ह्या तर कवितेचं काळीज आहेत असं म्हणायला हरकत नाही. कवी इथे एक फार कठोर सत्य आपल्यासमोर मांडतात. ते म्हणतात की जिथे या वीरानं आपल्या प्राणांची आहुती दिली तिथे ना कोणी स्तंभ बांधला, ना त्याच्या आठवणीत एक साधी वात पेटवली गेली. त्याचं बलिदान पूर्णपणे 100% अनामिक राहिलं. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, या सैनिकाचा त्याग फक्त प्राणांपुरता मर्यादित नव्हता. नाही, तो त्यापेक्षा खूप खूप मोठा आणि खोल होता. त्याने काय काय मागे सोडलं होतं, चला बघूया. इथे कवी आपल्या डोळ्यासमोर युद्धाच्या भीषणतेचं एक असं काही चित्र उभं करतात की अंगावर काटा येतो. असं वाटतंय जणू युद्धाच्या धगधगत्या ज्वालांनी सबंध देशालाच आपल्या कवेत घेतलंय आणि या ज्वाला आकाशापर्यंत पोचल्या आहेत. यातूनच आपल्याला त्या परिस्थितीच्या गंभीरतेची कल्पना येते. आणि विचार करा, याच धगधगत्या ज्वाळांमध्ये हा सैनिक उठतो. कुठून? तर आपल्या संसारातून, आपल्या माणसांच्या प्रेमातून, मायेतून. आणि जातो कशासाठी? तर जणू काही स्वतःच्या अस्तित्वाची आहुती देण्यासाठी. तो मागे काय सोडून जातोय? सगळी नाती, सगळी सुख. इथे हा जो संसार शब्द वापरलाय ना, तो खूप महत्वाचा आहे. संसार म्हणजे फक्त बायको, मुलं किंवा कुटुंब नाही. संसार म्हणजे सगळ्या प्रकारची माया, मोह, सुख-दुःख, जबाबदाऱ्या, म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्यच. आणि ह्या सैनिकानं ह्या सगळ्याचा त्याग केला. आणि मग तो मृत्यूला सामोरा जातो. त्याच्या मनात ना कोणती भीती आहे, ना त्याला परत काही मिळेल अशी आशा आहे, काहीच नाही. निस्वार्थ त्यागाचं हे खरं तर सर्वोच्च टोक आहे. ठीक आहे, पण मग ह्या अनामिक त्यागाचं फळ काय मिळालं? त्याचं नाव तर इतिहासात कुठेच नाही. मग त्याचं बलिदान वाया गेलं का? नाही, अजिबात नाही. पाहूया त्यातून काय साकार झालं. ही कविता आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट आठवून देते की जरी त्या सैनिकाचं नाव आपल्याला माहीत नसलं तरी त्याच्या बलिदानाचं संपूर्ण राष्ट्रावर एक असं ऋण आहे जे आपण कधीच फेडू शकत नाही. हे बलिदान विसरून चालणारच नाही. का? कारण त्यावरच तर आपल्या देशाचं भविष्य उभं आहे. आणि म्हणूनच कवी मोठ्या अभिमानाने म्हणतात, हे वीरा, अरे तुझंच बलिदान यशस्वी झालंय. आज राष्ट्राला जो विजय मिळालाय, जे स्वातंत्र्य आहे, जी सुरक्षितता आहे, हे सगळं काही तुझ्या त्यागाचंच फळ आहे. कवींनी इथे एक अप्रतिम रूपक वापरलंय. ते म्हणतात, काळोखातूनी विजयाचा ये पहाटेचा तारा. म्हणजे काय? तर युद्धाच्या त्या घनघोर काळ्याकुट्ट अंधारातूनच विजयाचा पहाटेचा तेजस्वी तारा उगवला आहे. किती सुंदर कल्पना आहे ही. पण इतक्या तीव्र भावना, त्या अनामिक वीराच्या मनातलं दुःख, त्याचा त्याग इतक्या ताकदीले शब्दांत कोणी मांडला असेल? चला या महान कवीची ओळख करून घेऊया. तर हे आहेत विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण सगळे कुसुमाग्रज या टोपण नावानं ओळखतो. मराठी साहित्यातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि ज्यांना साहित्यातला सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या लेखणीतून काय काय साकार झालंय. जीवनलहरी, विशाखा सारखे काव्यसंग्रह, समिधा, हिमरेषा आणि हो, नटसम्राट सारखं अजरामर नाटक, ज्याला कुणीच विसरू शकत नाही. यावरूनच त्यांच्या प्रतिभेची आपल्याला कल्पना येते. तर ही जी कविता आहे ना, अनामवीरा, ही खरं तर कवींनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या, आपले प्राण देणाऱ्या त्या असंख्य अज्ञात सैनिकांना वाहिलेली एक भावनिक श्रद्धांजली आहे, एक कलात्मक सलाम आहे. आणि आता आपण येतोय कवितेच्या त्या शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात शक्तिशाली ओळींकडे, जिथे कवी त्या वीराला अत्यंत आदरानं वंदन करतायत. या शेवटच्या ओळींमध्ये कवी त्या वीराला मृत्युंजय म्हणतायत. मृत्युंजय म्हणजे ज्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे. का? कारण त्याचा देह जरी गेला तरी त्याचं बलिदान त्याला अमर करून गेलंय. आणि म्हणूनच कवी अगदी अभिमानाने म्हणतात, हे मृत्युंजय वीरा, माझा पहिला प्रणाम फक्त आणि फक्त तुलाच. ही कविता संपते
पण आपल्या मनात एक महत्वाचा प्रश्न सोडून जाते. इतिहासाच्या पानांमध्ये जे हरवून गेलेत, ज्यांची नावंही आपल्याला माहीत नाहीत, अशा वीरांना आपण कसं आठवायचं आणि खरंच का आठवायचं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.